नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या हाऊसवाईफ शोना या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण पुरणपोळ्या कशा बनवायच्या आणि त्या देखील मऊसूत अशा पुरणपोळ्या कशा बनवायच्या हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या ठिकाणी बघू शकता ह्या गुळाच्या छोट्या छोट्या क्यूब्स आहेत। आता ह्या मार्केटमध्ये देखील अवेलेबल आहेत। तर मी त्या घेऊन आलेल्या आहे जेणेकरून आपल्याला गूळ वगैरे त्या ठिकाणी मॅश करायला किंवा किसून घ्यायला वेळ लागणार नाही। तर तुमच्याकडे जर काही अशा क्यूब्स वगैरे अवेलेबल असतील तर नक्कीच तुम्ही मार्केटमधून घेऊन येऊ शकता। खूप छान असतात आणि मेन म्हणजे याचा उपयोग काय आहे, मी का घेऊन आले, कारण आपण मुलांना ना असं गूळ वगैरे शेंगदाणे वगैरे देऊ शकतो आणि छोटे छोटे क्यूब असल्यामुळे मुलं आपली सहज खेळता खेळता देखील ते खाऊ शकतात। तर यासाठीच मी अशा प्रकारे हा गूळ वगैरे घरामध्ये आणून ठेवलेला। तर म्हटलं चला आज आपण हाच गूळ घेऊन पुरणपोळी देखील बनवूया। पुरणपोळी आपली अतिशय छान मऊ वगैरे अशी होणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी हा जो गूळ आहे तो अतिशय मऊ वगैरे असतो, त्यामुळे पटकन या ठिकाणी तो मॅश होतो। तर या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस हा गूळ वगैरे घ्याल किंवा इतर गूळ घ्याल त्यावेळेस तुम्ही एक काम करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही गूळ किसून घेणार आहात पुरणासाठी त्याच वेळेस तुम्ही गुळवणीसाठी देखील त्या ठिकाणी गूळ बारीक करून घ्यायचा, जेणेकरून आपली कामं जी आहेत ते पटकन होतात। म्हणजे एका साईडला पुरण शिजायला टाकलं जातं डाळ वगैरे, जसं की मी या ठिकाणी डाळ शिजण्यासाठी या ठिकाणी पाणी गरम करून घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी हळद आणि तेल टाकलेलं आहे। त्याच्यामुळे आपल्या पुरणाला खूप छान कलर येतो आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे याच्यामध्येच डाळीमध्येच। तर या ठिकाणी अर्धा किलो डाळ मी या ठिकाणी घेतलेली आहे। तुम्हाला अर्धा किलोच्या डाळीचं या ठिकाणी मी मेजरमेंट या ठिकाणी सांगणार आहे। तर व्हिडिओ अतिशय म्हणजे व्यवस्थित लक्ष देऊन पहा। आणि या ठिकाणी बघू शकता मी डाळ शिजण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्याला उकळ आल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला डाळ टाकून घ्यायची किंवा पाणी गरम झाल्यानंतर देखील तुम्ही त्याच्यामध्ये डाळ टाकून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने मी पातेल्यामध्येच डाळ शिजवून घेतलेली आहे। पातेल्यामध्ये डाळ शिजवून घेतली ना की ती छान शिजली पण जाते, त्याची ना चव खूप छान लागते। तुम्ही जर का कुकरमध्ये डाळ शिजवत असाल तर यावर्षी तुम्ही याच्यामध्ये पातेल्यामध्ये डाळ शिजवून पुरणपोळ्या करून पहा, चवीला खूप छान लागतात। तर अशा पद्धतीने या ठिकाणी डाळ वगैरे मी शिजायला ठेवली होती। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच जणांचं पुरण असतं ते पातळ होतं। ते का होतं, कारण त्याच्यामध्ये तुमचं पाणी शिल्लक राहतं तर किंवा गूळ जास्त होतो, याच्यामुळे देखील पुरण पातळ होतं। तर त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित लक्ष देऊन पहा। अशा पद्धतीने पूर्णपणे त्यातून पाणी वगैरे काढून घ्यायचं आहे तुम्हाला। तर दुसरीकडे त्याचं पाणी जरासं हे होते तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी गूळ जो होता मी घेतलेला तो व्यवस्थित असा बारीक करून घ्यायचा आहे। हा जो मी दगड वापरलेला आहे तो दगड ना मी जम्मू काश्मीरवरून आणलेला आहे। ज्यावेळेस मी त्या ठिकाणी फिरायला गेले होते, खूप छान छान दगड होते त्या ठिकाणी, मला आवडला तो। मी स्वच्छ पाण्याने धुवून वगैरे घेतला आणि तो मी खास किचनसाठीच वापरते, तो कोणत्याही गोष्टीसाठी वापरत नाही आणि तो खूप छान दिसायला देखील आहे, तर मला खूप आवडतो। तर या ठिकाणी बघू शकता हा गूळ जास्त कडक नसल्यामुळे पटकन या ठिकाणी मॅश झाला। तुम्हाला देखील अशा प्रकारचा गूळ वगैरे घ्यायचा असेल तर नक्कीच जवळच्या स्टोअरमध्ये वगैरे तुम्ही विचारू शकता। तर या ठिकाणी अशा पद्धतीने मी गुळवणीसाठी आणि आपल्या पुरणासाठी गूळ वगैरे मॅश करून घेतलेला आहे। तर चला आता आपण पुरण परतण्यासाठी घेऊयात। तर आपण ज्या पातेल्यामध्ये डाळ शिजण्यासाठी ठेवली होती त्याच पातेल्यामध्ये तुम्हाला पुरण देखील शिजवून घ्यायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आपले भांडे देखील खूप निघत नाहीत। त्या ठिकाणी बघू शकता डाळीतलं पूर्णपणे पाणी त्या ठिकाणी निघालेलं आहे। बघा डाळ एकदम सुट्टी दिसते तुम्हाला। मग अशा पद्धतीने जर का तुम्ही केलं तर नक्की तुमचं पुरण खूप छान शिजलं जाईल। दुसरी गोष्ट म्हणजे डाळ देखील खूप मऊसूत शिजली हे देखील तुम्हाला दिसत असेल। तर अशा प्रकारे तुम्हाला डाळ शिजवून घ्यायची। जर का अर्धी कच्ची डाळ जर का राहिली ना तर ती आपण ज्यावेळेस पुरणपोळी लाटतो ना त्यावेळेस ती डाळ बघा त्याच्यामध्ये येते किंवा खाताना देखील मग दाताखाली ते सापडते, मग ते बरोबर नाही वाटत। तर अशा पद्धतीने तुम्हाला डाळ आणि गूळ, आता अर्धा किलोच्या डाळीसाठी मी या ठिकाणी 400 ग्रॅम गूळ वापरलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। कोणाला गोड आवडत असेल त्यांनी भरपूर प्रमाणात तुम्हाला त्या ठिकाणी गूळ टाका किंवा कमी करू शकता, पण गूळ असा टाका की जेणेकरून जास्त देखील नाही झाला पाहिजे, त्याच्यामुळे मग पुरण देखील पातळ होईल। तर अशा पद्धतीने तुम्ही मी सांगितलेल्या मापानुसार तुम्ही बनवू शकता अर्धा किलोसाठी पुरण।
तर या ठिकाणी बघा पुरण असं हलवून घ्यायचं जेणेकरून आपल्याला बारीक करताना देखील जास्त त्रास होणार नाही. पुरण परतत असताना अशा प्रकारे तुम्हाला ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी ते मॅश करायचे पुरण परतत असतानाच. तर अशा पद्धतीने मी पुरण परतून घेणार आहे. तुम्ही जर का माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. तर या ठिकाणी बघू शकता मी कशा प्रकारे पुरण परतून घेत आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं ते जेणेकरून आपल्याला पुरण बारीक करताना ते इझी जाईल. तर आता दुसरीकडे बघा या ठिकाणी मी गुळवणी तयार केलेला आहे. या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गुळ टाकून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये देखील थोडंसं मीठ तुम्हाला चवीपुरतं टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या गुळवणीला म्हणजेच काळं पाणी या ठिकाणी ते देखील चवीला खूप छान लागतं. तर ते देखील तुम्ही उकळून वगैरे घ्यायचं आहे. जसं की मी म्हटलं की पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक म्हणजे एका गृहिणीसाठी खरंच खूप कटकटीचा ॲक्च्युली तो क्षण असतो. म्हणजे खूप सारा पसारा निघतो. तर त्यासाठीच तुम्हाला जर का वेळेचं नियोजन करायचं असेल, जर का खूप सारा पसारा हवा नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं हे सांगते. तुमच्याकडे 2 शिगडी जरी असतील तर तुम्ही ते व्यवस्थित करू शकता. जसं की या ठिकाणी मी दाखवलेलं आहे. एकीकडे मी पुरण ठेवलेलं आहे परतण्यासाठी, तर दुसरीकडे गुळवणी ठेवलेलं आहे आणि एकीकडे दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करून व्यवस्थित या ठिकाणी तुम्ही स्वयंपाक 1 ते 1.5 तासात तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. पण हां, तुमची माणसं वगैरे किती आहेत त्याच्यानुसार देखील आहे. जर का जास्त असेल तर नक्कीच स्वयंपाकाला वेळ लागणार आहे आणि कमी असेल तर तो 1 तासामध्ये देखील होणार आहे. बरोबर ना? तर या ठिकाणी बघा पुरण वगैरे मी व्यवस्थित परतून घेतले. दुसरीकडे माझं गुळवणी देखील तयार आहे. तर अशा पद्धतीने पुरण वगैरे परतून घ्यायचे आणि ते थंड करून घ्यायचे. आता ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करता त्यावेळेस थोडा तरी पसारा पडतो, भांडी पडतात. तर अशा वेळेस काय करायचं, तो सगळा स्वच्छ करून घ्यायचा पसारा जेणेकरून आपण ज्यावेळेस पुरणपोळी करतो ना त्यावेळेस खूप असा राडा वगैरे होत नाही किचनवरती आणि कामं देखील फटाफट आवरली जातात. तर या ठिकाणी बघा आता आपण अर्धा किलोसाठी मी या ठिकाणी 2 वाटी पीठ, माझी वाटी मोठी आहे नॉर्मल, तर 2 वाटी पीठ या ठिकाणी मी पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी मीठ ॲड करणार आहे, त्याचप्रमाणे हळद आणि तेल. आता ज्यावेळेस आपण या गोष्टी टाकतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथेच आहे, तर व्हिडिओ व्यवस्थित पहा. या ठिकाणी तेल वगैरे टाकून घेणार आहे मी. हळद आणि मीठ हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी टाकून घ्यायच्या आहेत तुम्हाला आणि ही स्टेप महत्त्वाची आहे. या ठिकाणी तुम्हाला हाताने व्यवस्थित ते पीठ चोळून घ्यायचं आहे. माझ्याकडून तो व्हिडिओ स्किप झाला गडबडीमध्ये, तर तुम्हाला हातानेच व्यवस्थित तो मॅश करायचे पीठ एकमेका असे हातावरती जरासं रगडायचे. त्याच्यामुळेच आपली पोळी जी आहे ना ती मऊ होते, अतिशय मऊ होते. तर ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. अजिबात मैदा वापरायची गरज पडणार नाही तुम्हाला. त्याचप्रमाणे अजिबात सोडा वापरायची गरज पडणार नाही जर का तुम्ही पीठ व्यवस्थित मळून घेणार असाल तर. तर अशा पद्धतीने तुम्हाला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे. अजिबात जास्त पाणी एकदम टाकून नाही घ्यायचे. थोडं थोडं पाणी टाकून त्या ठिकाणी तुम्हाला कणिक मळून घ्यायची, मी जसं दाखवलेलं आहे तसं. जेणेकरून कसं असतं ना, आपण कणकेमध्ये पाण्याचा किती वापर करतोय, कसा वापर करतोय आणि ते कशा पद्धतीने मळतोय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही कणिक मळून घ्या एकजीव एकदम. आणि तुम्हाला हवं असेल तर त्यात तुम्ही हळद वगैरे टाकू शकता, नसेल टाकायची तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर अशा पद्धतीने मी ही कणिक मळून घेतलेली आहे, इथे बघू शकता. आता दुसरी स्टेप सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता उन्हाळा आहे, जर का आपण ती कणिक अशीच ठेवली तर काय होणार आहे, खराब होणार आहे. त्याच्यावरती असं कडक कडक आवरण तयार होतं, त्याच्यामुळे ती कणिक अतिशय खराब होते. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे जर का कॉटनचा कपडा असेल तर तो देखील भिजवून त्याच्यावरती टाकू शकता. पण मी या ठिकाणी काय करणार आहे, माझ्या आईची टिप्स या ठिकाणी वापरणार आहे. तर या ठिकाणी पाणी ओतून घ्यायचं आहे तुम्हाला ते कणिक बुडेपर्यंत आणि त्या ठिकाणी ती कणिक त्या ठिकाणी तशीच पाण्यामध्ये मुरत ठेवायची आहे तुम्हाला. मी उन्हाळा आहे म्हणूनच नाही, तर मी ज्या वेळेस पुरणपोळी करते त्यावेळेस ही टिप्स मी माझ्या आईची फॉलो करते. अशा पद्धतीने तुम्हाला ही कणिक पाण्यामध्ये भिजत ठेवायची. कणकेमध्ये जेवढं पाणी मुरलं जातं व्यवस्थित भिजली जाते तर त्याच्यामुळेच ॲक्च्युली आपली पुरणपोळी खूप मऊसूद होते. तर ही टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा, जी मी माझ्या आईची टिप्स या ठिकाणी फॉलो करते. तर अशा पद्धतीने हे पीठ आता आपण भिजत ठेवणार आहोत आणि एक 15 मिनटं जर तुम्ही ठेवली तरीही चालू शकतो. तर आता चला ही
जी कणिक आहे ती मी पाण्यातून काढून घेतली. तुम्ही बघू शकता त्याचा लुक कसा आहे. जरासं सुरुवातीला आपल्याला वाटतं, पण आपण मळून घेतली ना व्यवस्थित की ती व्यवस्थित त्या ठिकाणी सेट होते, जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. बघू शकता. फक्त एवढं लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण एक कणिक पाण्यातून काढू त्यावेळेस तुम्हाला तेलाच्या धाऱ्याचा वापर करायचा आहे आणि ती अशा प्रकारे व्यवस्थित मळून घ्यायची, मऊसूद. तुम्ही नक्की ही ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की रिझल्ट भेटेल. तर अशा पद्धतीने बघा पीठ कसं मऊसूद माझं त्या ठिकाणी मळून घेतलेलं आहे मी. तर या ठिकाणी आता एका साईडला मी पीठ वगैरे चाळून घेणार आहे. पीठ ॲक्च्युली तुम्ही पुरणपोळीला जास्त नाही वापरायचं. जर का तुमची कणिक व्यवस्थित भिजली गेली असेल ना, तर पिठाचा देखील त्या ठिकाणी जास्त वापर नाही होत. तर या ठिकाणी बघू शकता आता मी पीठ वगैरे या ठिकाणी चाळून घेणार आहे. तर दुसरीकडे आपण जे पुरण वगैरे बारीक करून घेतलेलं आहे ते देखील घेणार आहे. तर नक्कीच आता आपली पुरणपोळी मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितले आहे त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी रेसिपी ट्राय करा. तर चला आता आपण पुरणपोळी लाटायला घेणार आहोत. तुम्हाला जर का आमटी वगैरे कशी करायची याच्यावरती जर का व्हिडिओ हवा असेल तर कॉमेंट करून सांगा, तो देखील व्हिडिओ आपण तुमच्याशी शेअर करू. तर चला आता आपलं हे पुरणपोळीचं पूर्णपणे या ठिकाणी पूर्वतयारी झालेली आहे. तर पुरणपोळी वगैरे लाटून घेऊयात. आता माझी पुरणपोळी ह्या मोठ्या असतात, कारण मी सातारा भागची आहे, तर माझ्या नक्कीच पुरणपोळ्या मोठ्या असतात. तर बघू शकता कशी टुम अशी या ठिकाणी पुरणपोळी वगैरे माझी फुगलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पुरणपोळी या ठिकाणी आपली तयार आहे. खूप मऊसूद झाली, तुम्ही बघू शकता. अगदी तुम्हाला व्हिडिओमध्ये देखील दिसत असेल की पुरणपोळी कशी मऊ झाली ती. तर अशा पद्धतीने आपला पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक रेडी आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि बघा पुरणपोळी इझिली तुटते आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये देखील समजेल की पुरणपोळी किती मऊ झाली. आणि पुरणपोळी म्हटली की पुरण आलं. आपण त्या कणकेमध्ये पुरणाचा देखील जास्त वापर करायचा आहे आणि हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. चला.